मी इथं बोलताना पण हळू बोलतोय. रातमध्ये अंधार आहे. गुहा डेंजर आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण बरोबर नारायणगडाच्या पायथ्याला आहे. गडाच्या पायथ्याची वाडी जी आहे तिचं गडाची वाडी असं नाव आहे. आपल्या मागे हे तुम्ही मंदिर बघत असाल, मुक्ताई मातेचं मंदिर आहे. आणि इथं तुम्ही गाडी पार्किंग करू शकता. रात्री जर तुम्ही येणार असाल तर इथं टेंट टाकून स्टे सुद्धा करू शकता. तर मित्रांनो, पुण्यापासून इथं यायला मला साधारण 1.5 तास लागला. तर आत्ता आपण इथं मागं पार्किंग केली आहे आणि मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला हा असा पायरी मार्ग आहे. गड हा छोटा आहे. साधारण एक अर्धा पाऊण तासामध्ये आपण गडाच्या माथ्यावर जाऊ शकतो. जाताना पूर्ण पायऱ्या आहे. प्रत्येक गडावर जाण्यासाठी एक वाट असते, पण ती वाट फक्त आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जात नाही. ती आपल्याला त्या गडाचा इतिहास, निसर्ग आणि त्याच्याशी जोडलेली ओळख अनुभवायला शिकवते. आपण ह्या साईडने आलो. ह्या ज्या पायऱ्या तुम्हाला दिसतात ते ह्या संवर्धित केलेल्या पायऱ्या आहे. आणि इथून जे तुम्हाला दिसत असेल वरती जाणारी वाट, ह्या गडाच्या कातीव कोळीव पायऱ्या आहे. 15-20 मिनिटांमध्ये आपण ह्या लोखंडी रेलिंगच्या इथे येऊन थांबलोय. गडावर जाणारी वाट अशीच पुढे जाते, पण ह्या गडावर एक गुहा आहे. अद्भुत आहे, खतरनाक आहे. ही वाट जाते आणि ही गडाकडे जाते. तर इकडे न जाता ह्या वाटेने मागच्या आपण ती गुहा बघू. खतरनाक गुहा आहे, फक्त तिथं जाताना काळजी घ्या. नारायणगडावरील या गुहेकडे जाणारी वाट थोडी अरुंद आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी घाईपेक्षा संयम महत्त्वाचा असतो, कारण सुरक्षितपणे पोचल्यावर त्या ठिकाणचं खरं सौंदर्य आपल्याला अनुभवता येतं. मागं बघितलं तर हे बघा, खतरनाक गुफा आहे. मी इथं बोलताना पण हळू बोलतोय. रातमध्ये अंधार आहे, भीती वाटते. ओठ वागळं फिरतात ते का रे? नको बाबा आतमध्ये जायला. तर मित्रांनो, ही गुहा डेंजर आहे. एकटे असेल तर इथं आज जायचा अजिबात प्रयत्न करू नका. गुहेपासून पुढचा प्रवास फार मोठा नव्हता, पण मनातली उत्सुकता मात्र वाढतच होती, कारण आता माझे पाऊल पडणार होते गडाच्या माथ्यावर. तर मित्रांनो, आत्ता आपण बरोबर गडाच्या माथ्यावर आलो. वरती आल्यानंतर ह्या साईडला दिसत असेल तुम्हाला तर पूर्ण एक कातळ आहे. आणि माझ्या मागच्या साईडला जर तिकडे बघत असेल तिकडे सुद्धा कातळ आहे. पण इकडे एक मंदिर आहे. तर पहिलं आता आपण गडावर आलोय तर मंदिरामध्ये पाया पडू आणि त्यानंतर बाकीचा गड फिरू. इथून आपला गडाच्या माथ्यावर प्रवेश होतो. वरच्या साईडला देवीचं मंदिर आहे. त्याच्या अगोदर तुमच्या डाव्या बाजूला जर तुम्ही खाली उतरत आली तर हे असं एक पाण्याचं टाकं तुम्हाला इथं बघायला मिळतं. हे बघा, हे जे खांब टाक आहे ते बघून आपण परत वरती जायचं. आणि वरती आपल्याला उद्ध्वस्त दरवाजाचे अवशेष बघायला मिळतात. अजून एक पाण्याचं टाकं आहे, आता आपण ते शोधू. गडाच्या माथ्यावर पोचताच सर्वप्रथम खडकात कोरलेलं एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. पुढे गेल्यावर प्रवेशद्वाराचे भग्न अवशेष आणि शेजारीच एका जुन्या वास्तूचे अवशेष दिसतात. दरवाजावर कोरलेलं गणपतीचं शिल्प आणि शेजारी असणारं शरभाचं शिल्प या गडाचं वैशिष्ट्य आहे. आणि इथून पुढे जाणारी वाट आपल्याला गडावरील मंदिराकडे घेऊन जाते. नारायणगडाच्या माथ्यावर असलेले हे मंदिर, मंदिरासमोरील दीपमाळ आणि दिमाखात फडकणारा हा भगवा ध्वज या ठिकाणचं सौंदर्य आणखीच खोलवत होतं. दर्शन घेतल्यानंतर काही क्षण मी इथेच थांबलो आणि सह्याद्रीचं हे अप्रतिम रूप ड्रोनच्या नजरेत टिपण्याचा प्रयत्न केला. तर आता आपलं देवीचं दर्शन झालंय आणि आपण आता खूप लांब जाणार आहे. हे बघा,
2 टोकांमध्ये खूप अंतर आहे. आता आपल्याला तिकडे जायचं आहे, पण जाता जाता मध्ये अजून काय अवशेष आहेत का ते आपण शोधू. कारण पूर्ण अशी काटेरी झाडं झाले ते, आणि ह्याच्यातून आपल्याला अवशेष शोधणं खूप अवघड आहे. जे डोळ्यांना दिसतंय ते बघता येते, पण बाकीचे अवशेष आतमध्ये जाऊनच बघायला लागतील. नारायणगडाचा माथा फार मोठा नसला तरी प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. म्हणूनच गड निवांत फिरून अनुभवणं अधिक आनंददायी वाटतं. तर मित्रांनो, एक अर्ध्या तासामध्ये आपण गडाच्या माथ्यावर पोचतो. पण गडावर गेल्यानंतर गडाचा माथा हा खूप मोठा आहे. तिथं तुम्हाला 1 तास फिरायला लागेल. गडावर पाण्याची भरपूर टाके आहे. बऱ्यापैकी अवशेष आपल्याला गडावर बघायला मिळतात. पण एका गोष्टीची काळजी घ्या, गडावर साप आहे. एकेकाळी हा नारायणगड अतिशय महत्त्वाचा टेहाळणी किल्ला होता. जुन्नर परिसर आणि प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जात होता. गडावर पाण्याच्या टाक्या, मंदिर, प्रवेशद्वाराचे अवशेष आणि काही कोरीव शिल्प आजही त्या काळाच्या आठवणी जपून आहेत. जर तुम्ही अजून या गडाला भेट दिली नसेल तर एकदा नक्की या. पण गडाची स्वच्छता आणि वारसा सुद्धा जपा.